मी काय म्हणते, अवनीशचा होमवर्क झाल्यानंतर तो मला इतकी हेल्प का करतोय वाळलेले कपडे घडी घालण्यासाठी ते तुम्ही पुढे बघा. थोडक्यात काय तर तो मला लाडी गोडीच लावत होता, कारण त्याचं खूप मोठं काम आज मी करणार होते. बघा ना, असं म्हणतात की मुलगी असली की पटापट हाताखाली येते काम करण्यासाठी, पण माझी मुलं ही कमी नाहीत बर का. मुलीची कमी जाणवू देणार नाहीत मला, असं तरी मला वाटतं. पुढे बघूच मग. त्याला काहीही न शिकवता बघा तर या वयात किती छान घड्या घालतोय तो कपड्यांच्या. सगळे कपडे त्याने मस्त घडी घालून ठेवलेत. बघा तर मला हेल्प करण्यामागचं कारण हे होतं. बघा, त्याचा क्राफ्ट प्रोजेक्ट, तीन प्रोजेक्ट होते आज तर. तेही त्याला सोबत घेऊन करायचे होते. त्याला सोबत घेऊन करणं म्हणजे खूप मोठा टास्क असतो, कारण सीझर घेऊन कागदच कापेल, नाहीतर मग फेविकॉलने रिकामी कागद चिटकवत बसेल. आणि हो, त्यात हे वॉटर कलर वगैरे जर असलं तर झालंच समजायचं. मग या कलर मध्ये तो कलर मध्ये या कलर, सगळं मिक्स करतो. तुमची ही मुलं असाच त्रास देतात का तुम्हाला? घरातली सगळी कामं आवरून मग आमच्या दोघांचा हा प्रोजेक्ट चालू होता. तरी बरं छोटू झोपला होता आमचा, नाहीतर मग विचारता सोय नाही. जिथे 20 मिनिटात काम होतं तिथे मग 1 तास लागतो. अरे नको करता करता. कसा झालाय मग आमचा क्राफ्ट प्रोजेक्ट? नेक्स्ट डे रात्री कितीही उशीर झाला झोपायला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावंच लागतं मुलांच्या स्कूलसाठी. त्यातही इकडे 2-3 दिवसापासून भरपूर असा पाऊस चालू आहे, त्यामुळे सकाळी खूप थंड वातावरण असतं. त्यात मग अजूनच झोप येते. काय करणार, टिफिन करायचा असतो ना. मस्त मेथीची भाजी आणि पोळी केली त्याच्या टिफिनसाठी, आणि आमच्यासाठी गरमागरम अशी दुधी भोपळ्याची रस्सा भाजी केली होती. तर कसा वाटला व्हिडिओ? क्राफ्ट प्रोजेक्ट आवडला असेल तर नक्की लाईक करून जा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.